मम्मी आमचे शेंगाचे लाडू करते बघा. आणि हे बेसन लाडू आहेत जे स्वामींच्या प्रकट दिनच्या दिवशी आम्ही केले होते ना, ते बेसनचे लाडू पण आहेत. त्याच्यानंतर मी चपाती केली आणि मम्मीने भाज्या वगैरे केल्या. आमच्या घरी ना एक भाजी बिलकुल चालत नाही. एक दादा खाणार तर एक पप्पा नाही खाणार, एक पप्पा खाणार तर ती मी नाही खाणार, असं आमच्या घरी ऑप्शन असतात. तर आम्हाला रोज 3-4 तर भाज्या मम्मीला करायलाच लागतात. तर पप्पाने आमरस आणलेलं, भेंडीची भाजी, वाटाण्याची भाजी, गवारीची भाजी, सगळ्या भाज्या होत्या. आणि रात्री मग डॉगसाठी आम्ही चिकन आणलेलं, चिकन बोलते, कलेजा फेटा आणि लॉलीपॉप आणलेला. तर मी तेच भरत होती. त्याच्यानंतर मम्मीने ना बटाट्याची कापा केले होते, खूप छान लागतात. बटाटे असे कापायचे, त्यात आपलं हळद, तिखट, आपले गावचे मसाले वगैरे जे काय असतात ना, मम्मीने तिखट टाकलं, एक लसूण चटणीचा मसाला टाकला, आमचा गावचा मसाला जो काळी चटणी आहे ती पण टाकली मम्मीने. आणि मग सगळे थोडे गरम मसाले असतात ना, धने जिऱ्याची पूड, गरम मसाला आणि जिऱ्याची पावडर वगैरे मम्मीने सगळं टाकलं. मीठ टाकलं. हे बघा, ह्या मसाल्याच्या डब्यामधलं मम्मीने सगळेच टाकलेले थोडेसे. आणि मग ह्याच्यामध्ये मम्मी काय करते, डायरेक्ट मग रवा टाकला मम्मीने. लागेल तेवढा पहिला रवा टाकला, त्याला मिक्स केलं. त्याच्यानंतर मम्मीने अजून रवा टाकला आणि भाजी एवढी सुंदर लागते ना. तुम्ही कुठे ट्रॅव्हल पण करताना तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आम्ही तर नेतो असं ट्रॅव्हल वगैरे करत असताना. खूप छान भाजी लागते. आणि काय काय जण कसे करतात की सगळे मसाले आणि रवा एकत्र करून एका ताटामध्ये घेतात आणि लावून एक एक टाकतात. माझी मम्मी डायरेक्ट करते, त्यातच सगळं करते आणि खूप छान लागते. मग नंतर वाफेवरती भाजी शिजवायची. आणि आजसाठी एवढंच, बाय.